स्केलेटल मसल रिलॅक्संट्स तर डायरेक्टली ॲक्टिंग कुठले आहेत तर डॅन्ट्रोलिन इज ऑल्सो मसल रिलॅक्संट. तर मॅलिग्नंट हायपरथर्मियामध्ये कॉन्ट्रॅक्शन्स होतात, त्याला कॉन्ट्रॅक्ट करायला तुम्हाला डायरेक्टली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट द्यावा लागतो. तो रायनोडाईन रिसेप्टरवर ॲक्ट करतो, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन ब्रेक होतं. आणि क्विनिन आहे एक. मग बाकी न्यूरोमस्क्युलर जंक्शनवर ॲक्ट होणारे डिपोलरायझिंग आणि नॉन डिपोलरायझिंग आहे. तर डॅन्ट्रोलिन इज ऑल्सो डायरेक्टली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट. नंतर मग सेंट्रली ॲक्टिंग आहेत क्लोझोक्साझोन, बेन्झोडायझेपिन्स, पॅक्लोव्हेन सारखे. तर सर्जरीसाठी आपल्याला न्यूरोमस्क्युलरवर ॲक्ट करण्याच लागतात. डॅन्ट्रोलिन नॉर्मल पर्सनमध्ये दिल्यानंतर वीकनेस होतो फक्त लार्ज मसल ग्रुप्सचा, त्याच्यावर काही नाही होत थेराप्युटिक डेसिसमध्ये, कारण की त्याचा असा ॲडसच न्यूरोमस्क्युलर याच्यासाठी कोणी यूज नाही करत. तर न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये हे न्यूरोमस्क्युलर एंड प्लेट आहे, नर्व टर्मिनल आहे, झोन 1 हा रेडिली रिलिजेबल वेसल्स आहे, झोन 2 स्टोरेज वेसल्स आहेत. तर ॲक्शन पोटेन्शियल येणार, ॲक्शन पोटेन्शियलमुळे डिपोलरायझेशन होणार, कॅल्शियम चॅनल ओपन होणार, व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल आत आल्यामुळे वेसिकल्स फ्यूज होणार सेल मेम्ब्रेनसोबत आणि कॅल्शियम बाहेर डिस्चार्ज करणार. कॅल्शियम डिस्चार्ज झालं की त्यांच्यामध्ये ॲसिटाइलकोलिन आहे वेसिकल्समध्ये, ते बाहेर पडणार आणि मग ते ॲसिटाइलकोलिन रिसेप्टरवर ॲक्ट होणार. ॲसिटाइलकोलिन रिसेप्टरमध्ये आहेत अल्फा, बीटा, डेल्टा, एप्सिलॉन आणि गॅमा. तर एप्सिलॉन आणि गॅमा एकमेकांना ऑप्शन्स आहेत. नॉर्मली ई फॉर ॲडल्ट किंवा मॅच्युअर ॲसिटाइलकोलिन रिसेप्टरमध्ये एप्सिलॉन असतो, फिटल किंवा एक्स्ट्रा जंक्शनलमध्ये गॅमा असतो सब युनिट. तर 2 ॲसिटाइलकोलिन युनिट 2 अल्फाला अटॅच होतात. हे 2 अल्फा आहेत, बीटा, एप्सिलॉन, डेल्टा आणि गॅमा याच्यात आला. तर गॅमाचा फंडा हा आहे की ते मोर सेन्सिटिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे ते जास्त वेळ ओपन होऊन राहतात आणि नॉन मसल एरियाच्या इथे पण ते काय म्हणतात त्याला स्प्रेड ओव्हर लार्ज सरफेस एरिया ऑफ मसल. आणि त्याच्यामुळे काय होतं की हा नॉन स्पेसिफिक कटायन चॅनल आहे, तर पोटॅशियम सेलमध्ये जास्त असतं ते बाहेर पडतं, त्याच्यामुळे हायपरकॅलेमिया होतो. तर हे जे आहेत हे चॅनल NMJमध्ये नाही आहेत, हे बाहेर आहेत, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शनची काही गरज नाही, फक्त साईड इफेक्ट करणारे आहेत हे. तर स्कोलिनचा पॅरालायझिंग इफेक्ट याच्यावर नाही होत, पण हायपरकॅलेमिक इफेक्ट होतो याच्याने. तर हे चॅनल्स वाढतात कुठल्याही डिसऑर्डरमध्ये. इमोबिलाइज झाला, न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर आहे, मोटर न्यूरॉन डिसीज आहे, अप्पर लोअर काही पण असेल, बर्न्स आणि सेप्सिसमध्ये पण वाढतात. हे सेप्सिसमध्ये ऑलरेडी ॲसिडोसिस आहे, तिथे हे हायपरकॅलेमिया करतात. तर ॲसिटाइलकोलिन निकोटिनिक रिसेप्टरवर ॲक्ट करतं आणि हे निकोटिनिक रिसेप्टर फक्त मसलवरच आहे तसं नाही, ते प्रीसिनॅप्टिक नर्व टर्मिनलवर पण आहेत. ही नर्व टर्मिनलची गोष्ट चालू आहे, मसलची नाही. तर प्रीसिनॅप्टिक ॲसिटाइलकोलिन रिसेप्टर्स याच्यावर ॲक्ट करून त्याला डिपोलराईज करतात आणि बॅकवर्ड प्रोपगेशन होतं नर्व ऑफ दॅट मोटर युनिट आणि अनकोऑर्डिनेटेड मसल ट्विचिंग होतं. तर ॲसिटाइलकोलिन पोस्ट जंक्शन पण आहे आणि प्री जंक्शन पण आहेत किंवा प्रीसिनॅप्टिकवर ॲक्ट केल्यामुळे ते बॅक प्रोपेगेट होतात आणि फॅसिक्युलेशन्स करतात. तर फॅसिक्युलेशन इज प्रीसिनॅप्टिक इव्हेंट. तर इथे बघितलं आपण की 2 ॲसिटाइलकोलिन मॉलिक्युल बॉन्ड होतात. सेम सक्सिनिलकोलिन पण 2 मॉलिक्युल आहेत, फक्त त्याच्यात सक्सिनिक ॲसिडने जॉईन होतात थ्रू डायकोलिन ईस्टर ऑफ सक्सिनिक ॲसिड. तर हा सोडियम चॅनल आहे, ही रेस्टिंग स्टेट आहे. रेस्टिंग स्टेटमध्ये इनॅक्टिवेटिंग गेट जे आहे किंवा टाईम गेट त्याला म्हटलं आहे, और इनॅक्टिवेटिंग गेट किंवा टाईम गेट हे असंच उघडं असतं आणि ॲक्टिवेटिंग गेट क्लोज असतं. जेव्हा डिपोलराईज होतं तेव्हा ॲक्टिवेटिंग गेट ओपन होतं आणि मग हे जे इनॅक्टिवेटिंग गेट आहे
ह्यांचं टाईम आहे. हे ओपन झालं की याच्या मागे मागे हे पण काम चालू करतं आणि याला क्लोज करतं. आणि जोपर्यंत मग मसल हे आहे रिफ्रॅक्टरी आहे, डिपोलराईज आहे, तेव्हापर्यंत हे पुन्हा ओपन होत नाही. मग हळूहळू मसल जेव्हा पुन्हा रिपोलराईज येईल तेव्हा हा येऊन एक खाली येईल, मग हा आय उघडेल. आणि ॲक्टिवेशन गेट जोपर्यंत मसल नर्व मेंब्रेन ॲक्टिव्ह आहे, डिपोलराईज आहे, तोपर्यंत ॲक्टिवेटिंग गेट ओपन राहणार आहे. आणि जोपर्यंत हे उघडं आहे तोपर्यंत हे क्लोज नाही होणार. तर मसल जेव्हा पुन्हा हायपरपोलराईज येईल तेव्हा मग ही रेस्टिंग स्टेट येईल. ओके, सक्सिन कोइन आपण बघितलं. तर हा ब्लडमध्ये येतो, ब्लडमधनं मग नर्व टर्मिनलवर येतो. मधात त्याला सुडोकोलिनिस्ट्रेस भेटतं. तर 2 कोलिनिस्ट्रेस आहेत. सुडो प्लाझ्मामध्ये असतं, लिव्हरद्वारा सेक्रेट होतं. आणि ट्रू जे आहे ते RBCमध्ये असतं. तर सुडोकोलिनिस्ट्रेस 3 लोकांना डिग्रेड करतो, मिव्हा क्युरियम, सक्सिनिल कोलिन आणि कोकेन. तिघांना डिग्रेड करणार आहे. रेमिफेंटानिल पण ईस्टर आहे, तो प्लाझ्मा नॉन स्पेसिफिक ईस्टरेजने हायड्रोलाइज होतो. सुडोकोलिनिस्ट्रेसशी त्याचा काही संबंध नाही आहे. NMJवर सुडोकोलिनिस्ट्रेस नसतं. मग ब्लडमध्ये त्याचं डिकम्पोजिशन होतं. आधी मोनोकोलिन तयार होतं, मग सक्सिनिक ॲसिड आणि कोलिन तयार होतं. मोनोकोलिनची थोडीफार पोटन्सी आहे, यांची काही पोटन्सी असण्याचा काही संबंध नाही. मग तेव्हा हे बॅक ग्रॅडियंटने सक्सिनिल कोलिन ब्लडमध्ये येतं आणि ब्लडमध्ये डिग्रेड होतं. इथे ॲसिटाईल कोलिन सक्सिनिल कोलिनला डिग्रेड करत नाही. आणि लो लेवल ऑफ सक्सिनिल कोलिन असतील, सुडोकोलिनिस्ट्रेस असेल तरी ते काम भागून जातं, एवढा फरक पडत नाही. कोलिनचा ब्लॉक प्रोलॉंग होत नाही, क्लिनिकली काही फरक पडत नाही. क्लिनिकली फरक जेव्हाच पडतो जेव्हा अटिपिकल होमोझायगस सुडोकोलिनिस्ट्रेसेस बनलेलं असतं. तर हे सुडोकोलिनिस्ट्रेस कशात कमी बनतं? ठीक आहे, आपण बघितलं क्लिनिकली काही इफेक्ट नाही आहे, तरी स्टील लिव्हर डिसीज, रिनल डिसीज, हार्ट डिसीज, तिन्ही डिसीजमध्ये नंतर बनवायला प्रोटीनच नाही आहे किंवा प्रेग्नन्सी आणि बर्न्स याच्यामध्ये कमी असतं, पण स्टील त्याने म्हटलं आहे ड्युरेशनवर काही फरक पडत नाही. डिब्युकेन इनहिबिट करतो, त्याला डिप्रेस करतो. म्हणून ड्युबिकेन एक टेस्ट आहे. ड्युबिकेन हा लोकल ॲनास्थेटिक आहे. हा त्याला इनहिबिट करतो आणि किती टक्के इनहिबिट करतो त्याचा तो ड्युबिकेन नंबर आहे. तर जेवढं प्रपोर्शनल आहे तेवढी त्याची स्ट्रेंथ चांगली आहे, तेवढा तो नॉर्मल एन्झाईम आहे, तो ॲबनॉर्मल एन्झाईमला इनहिबिट नाही करत. तर त्याच्यामुळे अटिपिकल होमोझायगस असेल तर त्याला तो इनहिबिट नाही करत. आणि तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा याच्यात ड्युबिकेन नंबर कमी आहे, याचा अर्थ अटिपिकल होमोझायगस आहे. इवन हेट्रोझायगसला पण काही इश्यू होत नाही, 15-20 मिनटात तो डिग्रेड करून घेतो. फक्त अटिपिकल होमोझायगसमध्येच इश्यू होतो. तर फंक्शनच्या डायरेक्टली प्रोपोर्शनेट आहे. टिपिकल एन्झाईम इज इनिबिटेड, अटिपिकल एन्झाईम इज नॉट इनिबिटेड. ड्युबिकेन इज लोकल ॲनास्थेटिक, इट इनिबिट्स सुडोकोलिनिस्ट्रेस. मग याचे डोसेज काय आहे? 0.6 mg/kg गिव्ज इफेक्ट इन 60 सेकंड, 0.6 इन 60 सेकंड्स. तर 0.6 दिल्याने तर अर्ली रिटर्न ऑफ स्पॉन्टेनियस होतं असं म्हणतो तो. आपण युजली 1 जरी दिलं सफिशियंट आहे. ॲक्च्युली 1.5 मॅक्सिमम डोसेस आहे, त्याच्यावर देऊन काही फायदा होत नाही म्हणतो तो. पण आपण 2 देतो टू बी ऑन सेफ साईड. 1 आपण ECTमध्ये वापरलं आहे, फरक येतो चांगला. 0.5 इज ऑल्सो ओके. 0.6 का 0.5 पण वापरतात, जसं की याच्याकरता लॅरिंगोस्पाझम ब्रेक करायला. लॅरिंगोस्पाझम ब्रेक करायला 0.5 वापरतात. ओबेसमध्ये ते ॲक्च्युली ॲडजस्टेड बॉडी वेटनुसार आहे, तिथे 1 नाही वापरत. ते ॲक्च्युअल बॉडी वेट घ्यायची गरज नाही. त्यांनी तसंही सांगितलं की 1.5पेक्षा जास्त देऊन काही उपयोग होत नाही. असं नाही की त्याचा काही साईड इफेक्ट आहे, उपयोग काही होत नाही. फेस टू ब्लॉक होण्याचा चान्स होतो, बाकी काही नाही. पिडियाट्रिकमध्ये व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त आहे, तिथे 2 ते 3ने द्या. प्रेग्नन्सीमध्ये व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असतं, पण सुडोकोलिनिस्ट्रेस कमी असतं, त्याच्यामुळे सेम ॲडल्टचा डोस द्या. तर 2 नॉर्मल ॲडल्टचा डोस आहे, IM डोस त्याच्या दुप्पट आहे 4. आफ्टर प्रीकोलरायझेशन 2ने द्या, कारण की तेव्हा थोडं रेझिस्टंट होऊन जातं ते, म्हणून. तर नॉर्मल डोसेस 0.5 to 1.5.
आपण 2ने देतो. ओबेसमध्ये 1ने द्या सेफ साईड फॉर टोटल बॉडी वेट. पिडियाट्रिकमध्ये 2 ते 3. तर 2 इज सेफ सगळ्यांकरता. तर हा काय करतो, मसल फॅसिक्युलेशन करतो. त्याच्यामुळे CO2 वाढतो. मसल स्पिंडल्सवर ॲक्टिवेशन केल्याने CO2 वाढल्यामुळे सेरेब्रल ब्लड फ्लो वाढतो. त्याच्यामुळे ICT वाढतो. तर ICT वाढण्याचं बाकी डायरेक्ट रिझन काही नाही आहे, हायपरकार्बियामुळे वाढतो आहे. IOP पण वाढतो, पण फक्त शॉर्ट लास्टिंग आहे, 5 ते 10 मिनटं. त्याची जेवढी ॲक्शन आहे तेवढंच करणार आहे ना तो. तर त्याच्यामुळे इट इज नॉट ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन की तुम्ही ग्लॉकोमामध्ये नका देऊ. तर 2-3 मेकॅनिझम आहे. एक स्टॉक किलर मशल्सच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे पण IOP वाढतो आहे. नंतर सायक्लोप्लेजिक ॲक्शन आहे. आणि तिसरी आहे कोरॉइडल प्लेक्ससचं डायलेशन होतं आहे. तर या 2-3 गोष्टीमुळे IOP वाढतो, पण कॉन्ट्राइंडिकेशन नाही दिलं आहे असतं ग्लॉकोमा. इंट्रागॅस्ट्रिक प्रेशर पण वाढतं आणि LESचा टोन पण वाढतो. तर LES नॉर्मल फंक्शनिंग असेल तर रिगर्ज नाही होत. LES फंक्शनिंग नसेल तरच रिगर्ज होणार, कारण की ॲबडॉमिनल वॉल पण कॉन्ट्रॅक्शन होणार. आणि वॅगोमायमेटिक आहे. वॅगोमायमेटिक हाय डोसा त्याचं काय करायचं. ठीक आहे. तर ॲक्च्युली हा इथे स्मूथ मसलवर ॲक्ट होतो आहे. तर हा वॅगोमायमेटिक ॲक्शनमुळे ॲक्ट होतो आहे. अदरवाईज हा स्मूथ मसलवर ॲक्ट होण्याचं काही काम नाही आहे. इट इज नॉट स्मूथ मसल रिलॅक्संट. नंतर स्केलेटल मसलचं अनसिंक्रोनाइज्ड कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे मसल इंजुरी होते, डॅमेज होतो. त्याच्यामुळे CPK-MB लेवल, मायोग्लोबिनच्या लेवल्स वाढू शकतात, मायोग्लोबिन युरिया होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्याला पोस्ट ऑप पेन होतो. तर एखादा पेशंट पोस्ट ऑप सोअर थ्रोट कंप्लेंट करत असेल तर ॲक्च्युली त्याला विचारायचं बॉडी एक्स आहेत का. ॲक्च्युली त्याला स्कोलिंगमुळे ते सोअर थ्रोट असेल, ET ट्यूबमुळे नसेल तो. ते एक रिझन आहे. हार्ट युजली टॅकिकार्डिया करतो बिकॉज ऑफ मस्क्युलर ॲक्टिव्हिटी. सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेशन करतो तो, त्याच्यामुळे हार्ट रेट आणि BP वाढतो. आणि तुम्ही जर जास्त दिलं तर मग कोलिनर्जिक ॲक्शन येऊन मग तो ब्रॅडी करणार आणि मग जंक्शनल रिदम किंवा व्हेंट्रिक्युलर अरेथमिया तसं करणार मोठा डोस झाल्यावर, अदरवाईज नाही. पोटॅशियमची लेवल 0.5ने वाढते आणि स्पेशली या कंडिशन्समध्ये जिथे ते तुमचे इमॅच्युअर प्री जंक्शनल जे हे आहेत रिसेप्टर्स आहेत तिथे. तर ती ॲक्शन त्याच्या ओपनिंगमुळे आहे, जनरलाइज डिपोलरायझेशनमुळे. प्री ट्रीटमेंट मी त्याचं काही घेणं नाही. प्री ट्रीटमेंट तुमची फक्त मायाल्जिया कमी होतात. तर आपण बघितलं IOP, ICP, इंट्रागॅस्ट्रिक प्रेशर, मसल फॅसिक्युलेशनमुळे वाढतात. मायाल्जिया ट्रीट करण्याकरता तुम्ही आधी ते प्रिव्हेंट करायचं असेल तर लो डोस न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर देऊ शकता किंवा मॅग्नेशियम किंवा लिग्नोकिन देऊ शकता. बघितलं सोअर थ्रोट पेनमुळे असू शकेल. पोस्ट ऑफ जस्ट सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट NSAID द्या, ठीक होऊन जातं. सेप्सिसमध्ये हायपरकॅलेमिया थोडा जास्त होतो, ट्रीट करू शकता ग्लुकोनेट किंवा इन्शुलिन ड्रिप किंवा साल्ब्युटामॉलने. तर स्कोलिन ॲक्ट कसं करतं, ते ॲसिटाइलकोलिनच्या जागी बाइंड होईल आणि ते त्याला सोडणार नाही जोपर्यंत ब्लडमधनं रिव्हर्स ग्रेडियंट होऊन ते ब्लडमध्ये जात नाही. तर ते परसिस्टंट डिपोलराईज करतं आणि जोपर्यंत डिपोलराईज आहे तोपर्यंत तुमचं इनॅक्टिवेशन गेट ओपन होत नाही, तर मसल डिपोलराईज होते आणि मग त्याच्यात पुढे कॅल्शियम येणारच नाही, तर कॉन्ट्रॅक्शन होणार नाही. तर त्याच्यामुळे ती पॅरालाइज होऊन जाते. आणि फॅसिक्युलेशन इज प्री सायनॅप्टिक इव्हेंट. ते नर्व टर्मिनल तो रिट्रोग्रेड ॲक्टिवेट होऊन त्या बाकीच्या मोटर एंड प्लेटला तो स्टिम्युलेट करतो म्हणून. तर प्रीक्युरायझिंग डोस इज 1/10 ऑफ NMDA. तो दिल्यानंतर मग तुम्ही 2च्या डोसने देऊ शकता, म्हणजे मायाल्जियाज प्रिव्हेंट होतात, फॅसिक्युलेशन प्रिव्हेंट होतात. नंतर स्कोलिंगमुळे 2 प्रकारचे ब्लॉक होतात, फेज 1 आणि फेज 2. तर ठीक आहे. जिथे स्कोलिन ॲसिटाइलकोलिन रिसेप्टर्स नाही आहे तिथे तो ॲक्ट होत नाही, जसं की मायस्थेनिया ग्रेव्हिस, कारण की तिथे ॲसिटाइलकोलिनचे रिसेप्टर्स नाही आहेत. तो दीज पीपल आर रेझिस्टंट टू स्कोलिन बट दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू नॉन डिपोलरायझिंग एजंट, कारण की जेवढे आहेत त्याला तो हायपरडोस होऊन जाईल म्हणून. आणि जिथे नॉन डिपोलरायझिंग ड्रग ऑलरेडी दिलेले तर नॉन डिपोलरायझिंग एजंट्स आर कॉम्पिटेटिव्ह अँटॅगोनिस्ट, तर त्याच्यामुळे स्कोलिनला ॲक्ट करायला जागा भेटणार नाही, त्याच्यामुळे स्कोलिनचा इफेक्ट येणार नाही. फेज 1 ब्लॉकमध्ये तो फक्त डिपोलराईज करतो आणि डिसेन्सिटाईज करतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणतात टेम्पररी ब्लॉक दिसतो.
त्याला काय शब्द वापरला, एक फेड आहे आणि एक फक्त हाईट कमी होते. तर फक्त हाईट कमी होणार कॉन्ट्रॅक्शनची, पण फेड नाही होणार. फेज 2 ब्लॉकमध्ये मग तो इट बिहेव्ज लाईक नॉन डिपोलरायझिंग एजंट. तर फेज 1मध्ये जस्ट एंड प्लेटचं डिपोलरायझेशन होतं, कारण की स्लो मेटाबोलाइज होतो ॲसिटाईलकोलिन. तो फक्त ॲसिटाईलकोलिनचा मिमिक्री करतो आहे आणि तो परत ब्लडमध्ये गेला की ती ॲक्शन रिव्हर्स होऊन जाते. तर आणि डिसेन्सिटायझेशन होतं. प्रोलॉंग स्टिम्युलेशनमुळे ॲसिटाईलकोलिन रिसेप्टर्स आत चालले जातात, नंबर्स कमी होऊन जातात. त्याच्यामुळे मग जर पुढे नॉन डिपोलरायझिंग एजंट दिला तर त्याची सेन्सिटिव्हिटी वाढते. तर फेज 1 ब्लॉकचे 2च मेकॅनिझम दिले आहे, डिपोलरायझेशन आणि डिसेन्सिटायझेशन. आणि मग जर तुम्ही खूप मोठा डोस दिला किंवा रिपीटेड डोस दिला किंवा इन्फ्युजन दिलं तर त्या मेम्ब्रेनवर आयनिक इम्बॅलन्स होतं. पॉलिफॅक्टोरियल आहे, त्याने एक रिझन नाही सांगितलं आहे. इट बिहेव्स लाईक नॉन डिपोलरायझिंग ब्लॉक. मग तिथे तुम्हाला फेड दिसणार आणि मग तो ब्लॉक रिव्हर्स व्हायला वेळ घेतो बस. तर पेशंट विथ अटिपिकल अँटीकोलिनिस्ट्रेसमध्ये फेज 2 ब्लॉक म्हणजे नॉर्मल डोस जास्त झाल्यामुळे ते फेज 2 ब्लॉकमध्ये जातील. तुम्हाला उपाय काही नाही आहे, जस्ट व्हेंटिलेट करा. ॲसिटाईलकोलिनिस्ट्रेसचे अँटी देऊन काही उपयोग नाही, अँटीकोलिनिस्ट्रेस, कारण की हा अँटीकोलिनिस्ट्रेसने हे नाही होत, मेटाबोलाइज नाही होत. इथे तुम्ही देऊ शकता फेज 1 ब्लॉकमध्ये, कारण की फेज 1 ब्लॉकमध्ये तुम्हाला अँटीकोलिनिस्ट्रेस दिलं तर ॲसिटाईलकोलिन वाढेल आणि तो ब्लॉक कवर होईल. इथे दिला तर ॲक्च्युली ते थोडं वर्सन होऊन जातं असं म्हटलं त्याने. तर मेकॅनिझम एक्झॅक्टली माहीत नाही, आयनिक इम्बॅलन्स एवढंच लिहिलेलं आहे.